या आपण तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल खात्री पटलेली आहे त्यामध्ये नेहमी टिकून राहा या विषयांतर्गत परमेश्वराच्या वचनांना समजण्यासाठी वेळ घेऊया. जेव्हा आपण फिलिप्पीकरांस अध्याय 3 वर दृष्टी टाकतो तेव्हा आपण पाहू शकतो की प्रेषित पौलाला खात्री होती की त्याचे नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे. याशिवाय प्रेषित पौलाने बायबलच्या माध्यमातून स्पष्टपणे साक्ष दिली की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. जर आपण प्रेषित पौलाप्रमाणे विश्वासाचे जीवन जगतो तर आपल्याला देखील खात्री वाटणार नाही का की आपल्याकडे स्वर्गाचे नागरिकत्व आहे. प्रेषित पौल नवीन कराराच्या सत्यामध्ये होता आणि आपण देखील नवीन कराराच्या सत्यामध्ये आहोत. तो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत होता आणि आपण देखील येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. ज्याप्रमाणे तो परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवत होता जे शरीरात आले होते त्याचप्रमाणे आपण देखील परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवतो जे शरीरात आले आहे. प्रेषित पौलाने शब्बाथाचे पालन केले आणि आपण देखील शब्बाथ पाळतो. त्याने वल्हांडण पाळला आणि आपणही वल्हांडण पाळतो. प्रेषित पौलाला स्वर्गीय यरुशलेम माताला भेटण्याची उत्कंठा होती आणि आपण स्वर्गीय यरुशलेम माताला भेटलो आहोत जी या युगात शरीरात आली आहे. आपण खरोखर परमेश्वराच्या वचनांवर ठाम राहिले पाहिजे. सर्व लोकांनो, परमेश्वराबद्दल खात्री बाळगण्यासाठी आपण काय करण्याची गरज आहे? सर्वात अगोदर आपल्याला परमेश्वराबद्दल ज्ञान असले पाहिजे. आपल्याला परमेश्वराच्या वचनांद्वारे ज्ञान नसले पाहिजे का? हेच कारण नाही का की परमेश्वर आपल्याला असे बोलून शिकवत आहे, जरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याचा दावा करता पण जर तुम्ही माझ्याबद्दल आणि माझ्या नियम आणि आज्ञांबद्दल ज्ञान बाळगत नाही तर तुमचा नाश होईल. या आप होशेय अध्याय 4 वचन 6 वर एक दृष्टी टाकूया. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवहेर केलास म्हणून मीही तुझा अवहेर करीन, म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन. सर्व लोकांनो, परमेश्वराला योग्यरीतीने समजण्यासाठी आपल्याला त्या आज्ञांना योग्यरीतीने समजण्याची गरज आहे ज्या परमेश्वर आपल्याला शिकवतात. मग शेवटी आपण आपल्या भविष्यासाठी परमेश्वराच्या योजनेवर भरवसा ठेवू शकतो. म्हणूनच होशेय अध्याय 4 वचन 6 मध्ये परमेश्वर म्हणतात, तू माझ्या ज्ञानाचा अवहेर केलास म्हणून मीही तुझा अवहेर करीन. तू माझे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन. हे स्वतः परमेश्वराद्वारे दिलेले वचन आहे. या आपण यशया अध्याय 5 वचन 13 वर एक दृष्टी टाकूया. ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहे. अज्ञानाचा अर्थ ज्ञानाचा अभाव नाही का? ज्ञानाच्या अभावाचा परिणाम काय आहे? असे म्हटले आहे, ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत. त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे. त्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढवली आहे. आपले तोंड अमर्याद पसरले आहे. त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारे पडतील. हलके लोक दबले आहेत, बडे लोक नीचावस्था पावले आहेत, गर्विष्ठांची मान खाली झाली आहे. सेनाधीश परमेश्वर तर न्यायाने उन्नत असा प्रकट होईल, पवित्र देव नीतिमत्तेने पवित्र असा प्रकट होईल. येथे कोकरे आपले कुरण समजून चरतील, धष्टपुष्टांच्या ओसाड झालेल्या जागा परके खाऊन टाकतील. समजण्याचा अभाव आणि ज्ञानाच्या अभावामुळे जे परमेश्वराचे लोक असण्याचा दावा करतात ते पापाच्या जाळ्यात अडकतात, मृत्यूद्वारे पकडले जातात आणि नरकाद्वारे जप्त केले जातात. प्रतिष्ठित पुरुष भुकेने मरतात आणि सामान्य लोक तहानेने व्याकुळ होतात. बायबल म्हणते, लोक परमेश्वराच्या वचनाच्या शोधात ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील तरी त्यांना ते प्राप्त व्हायचे नाही. हे सर्व काही त्यांच्या ज्ञानाच्या अभावामुळे होते. होशेय अध्याय 4 वचन 6 मध्ये परमेश्वर म्हणतात, ते ज्ञानाच्या अभावाने नाश होतील. यशया 5 मध्ये लिहिले आहे, ते आपल्या अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत. तुम्हा सर्वांना हे सांगून की तुम्ही ज्या गोष्टीबद्दल खात्री बाळगली आहे त्यामध्ये नेहमी टिकून राहा. मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.